हॉटेलमध्ये बोलावून तिला मारहाण करून धमकी देत तिच्याशी शरीर संबंध करण्याचा प्रयत्न केला। ही घटना 28 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास राहुरी शहर हद्दीत घडली। इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने श्रीरामपूर येथील एका कॉलेज तरुणीला इंटरव्ह्यूसाठी राहुरी येथे बोलावून घेतलं। त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये बोलावून तिला मारहाण करून धमकी देत तिच्याशी शरीर संबंध करण्याचा प्रयत्न केला। ही घटना 28 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास राहुरी शहर हद्दीत घडली। या घटनेबाबत ऋषिकेश सानप या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला। श्रीरामपूर येथील एक 19 वर्षीय तरुणी BScच्या वर्गात शिक्षण घेते। मागील 15 दिवसापूर्वी त्या तरुणीला दीपाली 66 कुलकर्णी या इन्स्टा अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती। सदरची रिक्वेस्ट स्वीकारली आणि तिने दीपाली बरोबर एक दिवस चॅटिंग केली। तेव्हा ती राहुरी येथील बँकिंग मॉडेलिंग क्षेत्रात काम करते व नवीन मुलांचे इंटरव्ह्यू घेतो व त्यांचे बँकेत जॉईनिंग करून देतो अशी माहिती दिली। त्यानंतर 2 दिवसांनी तरुणीला मी ऋषिकेश 24 न्यूज या इन्स्टा खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट आली। तरुणीने ती रिक्वेस्ट स्वीकारली असता समोरील व्यक्तीने त्याचे नाव ऋषिकेश सानप असं सांगितलं। त्याने दीपाली कुलकर्णी ही त्याच्या ऑफिसमधील स्टाफ मेंबर असल्याचं सांगितलं व तोही बँकिंग मॉडेलिंगमध्ये काम करतो असं सांगितलं। त्या दोघांचे स्टेटस बघता ते मुलांना नोकरी देत असावेत असा तरुणीला विश्वास पटला। त्यानंतर त्याच्याशी इन्स्टावर चॅटिंग करत असताना पीडित तरुणीला म्हणाला, आपण फ्रेंड म्हणून बोलू, तसेच तुझे कॉलेजचे प्रिन्सिपल माझे ओळखीचे असून मी तुझी फी माफ करून देतो असा विश्वास त्याने तरुणीला दिला। 2 ते 3 दिवस चॅटिंग केल्यानंतर ऋषिकेश याने इंटरव्ह्यूसाठी पीडित तरुणीकडे कागदपत्रांची मागणी केली। तेव्हा तरुणीने त्याचे इंस्टाग्रामवर आधार कार्ड व मोबाईल नंबर पाठवला। तेव्हा ऋषिकेशने त्याचा मोबाईल नंबर 83 29 54 80 20 यावरून तरुणीला संपर्क केला। तिला इंटरव्ह्यूसाठी राहुरी येथील ऑफिसवर येण्यास सांगितलं। सुरुवातीला तरुणीने टाळाटाळ केली व राहुरी येथे जाण्यास नकार दिला। तेव्हा ऋषिकेश याने तू जर नाही आलीस तर मी तुझ्या घरच्यांना खोटे सांगून तुझी बदनामी करेन, तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही अशी धमकी द्यायचा। ऋषिकेश याने तरुणीला राहुरी येथील पाण्याच्या टाकीजवळ ऑफिसला येण्यास सांगितलं। त्यामुळे तरुणी 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास इंटरव्ह्यूला राहुरी येथे आली व ऋषिकेश याला फोन केला असता त्याने ऑफिसचा प्लॅन रद्द झाला असून तू पाण्याच्या टाकीजवळ हॉटेलमध्ये ये, तिथे माझ्या ऑफिसमधील सर्व स्टाफ दीपाली वगैरे आहेत असं सांगितलं। तेव्हा तरुणी सदर हॉटेलमध्ये गेली। ऋषिकेश याने तिला हॉटेलमधील एका रूमवर नेलं। तेव्हा तरुणीने तुझ्या ऑफिसमधील इतर लोक कुठे आहेत असं विचारलं असता तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला। तसेच हॉटेल रूममध्ये ठेवलेले शीतपेय पिण्यासाठी तो वारंवार आग्रह करीत होता, परंतु तरुणी शीतपेय पिली नाही। त्यानंतर तरुणी तेथून निघाली असता ऋषिकेश हा पीडित तरुणीशी लगट करून जबरदस्तीचा प्रयत्न करीत होता। तेव्हा तरुणीने त्यास विरोध केला असता ऋषिकेश याने तिला मारहाण करून तिचा मोबाईल हिसकावून घेतला। तसेच मला संबंध ठेवून दे नाहीतर तुला आज जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली। तसेच त्याने जबरदस्तीने तरुणीसोबत शरीर संबंध करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पीडित तरुणीने त्याच्या तावडीतून कशी तरी सुटका करून घेतली। नंतर पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार आरोपी ऋषिकेश सानप याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 501/2026 भारतीय न्याय संहिता कलम 115(1), 309 4, 351 3, 351 2, 74 75 87 प्रमाणे मारहाण व विनयभंगसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहेत। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।